व्यवसायाने इंजिनियर आहेत. इथे फटका ऑन साईडला खेळलेत. क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावत आहेत. दुसऱ्या धावेसाठी कॉलिंग व्यवस्थित नाहीये, मात्र इथे हरकत नाहीये. 2 धावा पूर्ण झाल्यात. निलेश पाटील याला चेंडू घ्यायचा करता आला नाहीये. परिणाम स्वरूप इथे 2 धावा कंप्लीट. यानंतर एक बिग मॅच मीर स्पोर्ट भरोडी आणि जय कालिका माता कालवार. इथे चेंडू अगदी चाललाय थर्डमॅनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये रेस. इथे अखेरकार संजय मरियाना यांनी चेंडूला अडवलाय. 2 धावा पूर्ण केल्यात. धावसंख्या 5. 4 चेंडू 5 धावा. नक्कीच मुसाबाई, त्यानंतर मनोहर जोशी, दीपक म्हात्रे, धर्मेंद्र तांगडी, रमेशजी तरे, घनश्यामजी भोईर आणि आपल्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रतापजी पाटील साहेब अगदी सकाळपासून इथे या स्पर्धेवर लक्ष ठेवून आहेत. चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेगला. नक्कीच राहणालगावचे टंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष नामदेव शेठ पाटील, त्यांच्या समेत पंकजी नाईक, विद्यमान सदस्य. संघ जरी पराभूत झाला तरी मात्र दमन दौऱ्याच्या काही चांगल्या आठवणी आज संघ इथून घेऊन गेलाय. तिकडे सर, पुढील चेंडू ते पावलांचा वापर केलाय. चेंडू मात्र हवेमध्ये छेल ड्रॉप. निलेश पाटील यांनी आतापर्यंत 2 वेळेला चुक्या केल्यात, मात्र ते दुसऱ्यांदा जीवनदान मिळणार नाही राकेश पाटील यांना. धावसंख्या 7. 1 बाद 7. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि मैदानामध्ये स्वयंभू पायगाव संघाचा कीमॅन जितो गवली सध्या पायगाव ग्रामपंचायत थेट जनतेतून त्यांच्या सौभाग्यवती रंजिता जितो गवली या बिनविरोध सरपंच म्हणून पदावर विराजमान आहेत. जितो गवली एक भिवंडी टेनिस क्रिकेट मधलं खूप मोठं नाव. दयानंद म्हात्रे मागच्या सामन्याचा सामनावीर याची आठवण अगदी तुम्हाला सर्वांनाच असेल, कारण की त्याच्या अंगामध्ये जो टी शर्ट आहे तो टी शर्ट आठवण करून देतोय की आधीच्या सामन्यामध्ये सामनावीर खेळाडू राहिला आहे. आणि हे टी शर्ट आम्हाला स्पॉन्सर केले आहेत आमच्या चौथाईरवा गुरुदत्त क्रीडा मंडळाचे सचिव सचिन जयवंत माली यांनी. स्वर्गीय ठकुबाई जयवंत माली व स्वर्गीय योगिता सचिन माली यांच्या स्मरणार्थ इथे अगदी चेंडूला टॉप ड्राईव्ह केलाय. 1 धाव मिळेल. देवानंद केनी चेंडूवर झेपावतोय. इथे बघूया फलंदाज जितेंद्र भालेकर धावचित बाद. तर दरम्यान महाराष्ट्राचे लाडके कवी डोंबिवली भूषण तसेच भिवंडी भूषण 2 अश्रू काव्य संग्रहाचे कवी सुरेश मुकादम मॅन फ्रॉम पायगाव यांच्याकडून स्वयंभू पायगाव संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद सुरेशजी मुकादम, आपलं या स्पर्धेमध्ये खूप खूप स्वागत आहे. 2 अश्रू या काव्य संग्रहाचे आणि नक्कीच डोंबिवली भूषण भिवंडी भूषण हे पारितोषिक पटकावलेले सुरेश मुकादम. संतोष घरात गावदेवी काठी संघाचे ते सदस्य त्यांनी जितो गवळीसाठी स्पेशली शुभेच्छा दिल्यात. नक्कीच आमचे भिवंडी समालोचक परिवाराचे अध्यक्ष व्हॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर मोरेश्वर गवली सरांनी देखील स्वयंभू पायगाव संघाला शुभेच्छा दिल्यात. आठ चेंडू 9 धावा. इथे चेंडूला पुढे येऊन ऑन साइडला खेळलेत. बघूया 1 धाव पूर्ण केली चंदन मुकादम.
नक्कीच राणालगावचे काही का प्रतिष्ठित व्यक्ती आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेत. त्यामध्ये आपण राणाल ग्रामपंचायतचे माजी सरपंच किशोर पाटील साहेबांना पाहतोय. ग्रामपंचायत सदस्य राणाल कैलाजी नाईक आणि सुनील शर्मा सामाजिक कार्यकर्ते राणाल सर्वांचं प्रतापजी पाटील साहेबांच्या वतीनं आणि गणेश केनी यांच्या वतीनं दमन दौरा 2023 या स्पर्धेमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद साहेब. चांगला प्रयत्न केला होता झेल घेण्याचा, मात्र झेल ड्रॉप झालाय. जितू याला जीवनदान आणि धावसंख्या 14, 10 चेंडू 14 धावा पाहू शकता इथे. आणि जोगेश्वरी जून अंदुरकी संघ ऑन स्क्रीन वर दाखवला जातोय. क्या बात आहे. प्लीज प्रकाशदादा पाटील संपूर्ण अगदी टीम एन्जॉय करतात फॉर विक्टरी. सुपर 3 मध्ये पोहोचलाय. इथे जितूचा झेल होता. यष्टीरक्षक निलेश पाटीलनं प्रयत्न केला गेला नव्हता. दयानंद म्हात्रे यांनी कॉलिंग केली होती, इशारा केला होता, मात्र निलेश पाटील त्याच्या आवाक्याचा बाहेर. डॉट चेंडू इथे हा चेंडू देखील आलाय डॉट. 2 ओव्हरची समाप्ती 7च्या सरासरीनं 2/14. धावा बरोबर आहेत. संतोष कोहली बघा पहिल्या ओव्हर मध्ये 6 आल्या, दुसऱ्या ओव्हर मध्ये धावा आल्यात 7. एक लेगबाईज आहे ती गोलंदाजाच्या नावावर धाव ऍड होत नाहीये. नक्कीच आताचा क्रिकेट खूप डेव्हलप झाले चिकणे सर. किती विकेट गेल्या, किती चेंडू टाकले, किती धावा झाल्या, आपल्यापेक्षा अगदी प्रेक्षकांना आणि खेळाडूंना खूप चांगली माहिती असते. असू द्या, शंका दूर करणं ही चांगली गोष्ट आहे. गोलंदाज भानुदास पाटील चंदन मुकादमसाठी हा चेंडू उद्या एक धाव पूर्ण केली आणि एकाच धावेवर समाधान. धावसंख्या 15, 13 चेंडू 15 धावा. दोन धावा आल्यात. इथे अगदी लाईन चुकीची. पंच सूर्यकांत मोरे सर आमच्याकडे बोलतायत. दोन्ही हात समांतर, धाव मिळेल अवांतर. अवांतर धावीनी संघाची धावसंख्या 18. 18 धावा 2.2 चेंडू चा खेळ संपलाय. 4 चेंडू शिल्लक. इथे फटका सजवलाय. चेंडू आणि बॅटचा प्रॉपर संपर्क, सुरेख आवाज आणि धावाले 6. सूर्यकांत मोरे सर गेले 6 दिवस या दमन चषकावर अगदी बारकाईने लक्ष देऊन आहेत. चांगली पंचगिरी. 24 धावा. आज दमन दौरा संपल्यानंतर उद्या लगेच स्वर्गीय कबीर निर्मल चषकामध्ये देखील त्यांनी पोहोचायचं आहे. इथे हा चेंडू अगदी वेगाने टाकला होता. डॉट बॉल. काळीराम केनी सर
सूर्यकांत मोरे सर आहेत ना, बघा एखादा क्रिकेट खेळाडू असतो त्याला अष्टपैलू असतात. परंतु सूर्यकांत मोरे सरांना 16 पैलू आहेत आणि त्यांचा 16वा पैलू रात्री दिसत असतो. गोलंदाज भानुदास पाटील इथे मिस टाइम फटका आहे. सेफ लाईन होईल. शॉट लेग मध्ये चेंडू लँड होतोय. दुसरी धाव अगदी सहजरित्या पूर्ण. धावा झाल्या 26. चेंडू शिल्लक आहे 1. शेवटचा चेंडू डॉट, चौकार, षटकार, विकेट की वाईट नो. बघूया. 26 धावा. 17 चेंडू 26 धावा. 18 चेंडूचा सामना आहे. भानुदास हा शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर आलाय. तो गवलीच्या बॅट मधून षटकार. धावसंख्या 32. नक्कीच आपण पुढील 2 संघादरम्यान नाणेफेकी करूया. मी मान्यवर कक्षामध्ये अंजूरगावचे समाजसेवक मनोहर मनेरा यांना विनंती करतोय. कालिका माता कालवार आणि मेन स्लोट भरोडी या दोन्ही संघादरम्यान आपण नाणेफेकी कंप्लीट करायची आहे. चला या फास्ट या. सामना अगदी पहिल्या इनिंगचा इथे संपलाय. तत्पूर्वी आपण करूया सुपर 6 मधली ही तिसरी लढत आणि त्याचा टॉस या मनोहरजी मनेरा वेलकम. सचिन भगत वेलकम. नितीन पाटील वेलकम. सचिन पाटील नाही प्रकाश दादा भगत यांचं नाव खूप आम्ही संगणक म्हणून घेतलंय. हरकत नाहीये. नितीनजी पाटील हेड आणि टेल नाणीचं स्वरूप आहे. 3 ओव्हरचा सामना असेल. पहिलं ओव्हर कंपल्सरी 45 वयोगटाचा फलंदाज आणि गोलंदाज आपल्याला यूज करावा लागेल. सुनील पाटील आवाज देतील. हेड अशी कॉलिंग आणि एक्झॅक्ट हेड आलेली आहे. धन्यवाद. आपलं खूप खूप आभार. सुनील नाणेफेकी जिंकलात. 3 ओव्हरचा सामना आहे. डो आणि डाय सुपर 6 चा सुपर सामना. अगदी हा सामना जिंकला तर एका दमन ट्रॉफीच्या चषकाचा हकदार बनणार आहेत. काय निर्णय? क्षेत्ररक्षण करू आम्ही. क्षेत्ररक्षण करण्यामागचा उद्देश काय? कमीत कमी रन्स पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. कसं एन्जॉय केलं आतापर्यंत दमन दौरा 2023? खूप एन्जॉय केला आणि आम्हाला संधी दिली खेळण्याची. सरांचे आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. नितीन पाटील जय कालिका माता कालवार संघाच्या संघनायकाकडे जाऊया. नाणेफेकी गमावलेली आहे. प्रथम फलंदाजी आलेली आहे. जर आपण नाणेफेकी जिंकली असती तर काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण म्हणजे प्रवाहाच्या उलटा आपल्याला फलंदाजी मिळालेली आहे. कोणत्या धावा आपल्या संघासाठी सेफ असतील? मिरचोट भरोडीस 35 35 धावा करण्यासाठी जास्त कोणाकोण अपेक्षा आहेत? बाला आहे, दीपक आहे, संभाजी आहे. कसं एन्जॉय केलं दमन दौरा 2023? फुल एन्जॉय केले. धन्यवाद. चला मित्रांनो दोन्ही संघनायकांना पुन्हा एकदा आमच्या आयोजन कमिटीकडून खूप खूप शुभेच्छा. सुपर 6 मधला सुपर सामन्याची नाणेफेकी कंप्लीट झालेली आहे आणि मीर स्पॉट भरोडी संघाचे संघनायक सुनील पाटील यांनी नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि फलंदाजीसाठी जय कालिका माता कालवार संघाला आमंत्रित केले. आपण जाऊया दुसऱ्या इनिंग मध्ये. ऐकूया मोहनदादा भोईर यांचा आवाज. हॅलो. धन्यवाद कालू केणी डीजे. हॅलो. हॅलो. खेळाडू कक्षामध्ये पाणी न्यायचंय. दिनू मामा. दिनू मामा आपण खेळाडू कक्षामध्ये पाण्याची व्यवस्था करायची आहे. तर जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाकडे. 2 दिग्गज संघामधून सुपर 3 साठी हा सामना आपण पाहतोय. जो संघ जिंकेल तो सुपर 3 मध्ये प्रवेश करेल. एका बाजूला स्वयंभू पायगाव तर दुसऱ्या बाजूला सिद्धिविनायक अंजूर.
प्रथम फलंदाजी करताना आपण स्वयंभू पायगवाय संघाला पाहिलं, ज्यानं 3 षटकांच्या अंती धावा केल्या 32 आणि बीजाचं लक्ष्य 33 धावांचं. अर्थातच प्रति षटकामागे एक 11 धावांची सरासरी आहे. तर सलामी जोडी सिद्धिविनायक अंजुरी या संघाची निलेश आणि प्रसाद. तर सलामी गोलंदाज स्वयंभू पायगव्या संघाचा राकेश. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकात आलतोय. बघा मित्र, 3 ओव्हरचा निर्धारित सामना 18 चेंडू 33 धावा प्रति षटकामागे एक 11 धावांची सरासरी आहे विजयासाठी सिद्धिविनायक अंजुरी या संघाला. अर्थातच एक ओव्हर मधून मोठ्या फटक्याची नितांत गरज. मेर मेर स्पोर्ट. चला आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. दोन दिग्गज संघामध्ये जबरदस्त सामना. विजयाचं लक्ष 33 धावांचं प्रति षटकामागे 11 धावांची सरासरी. तर सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना होते. तर सलामी गोलंदाज राकेश. वैयक्तिक पहिला सांघिक पहिल्या संघाच्या वतीनं पहिल्या षटकात होतो. स्ट्राईक रोटेट करतो बॅट्समन प्रसाद. चेंडूला पुलचा फटका आपण पाहतो. चेंडू जातो शॉर्ट मिड विकेटला. कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नाहीये. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील सहजगत्या पूर्ण केली जाते. या 2 धावाने स्वतःच आणि संघाचं अकाउंट ओपन केलं जातं. धावसंख्येमध्ये बिनबाद 2. बघा, सामन्यामध्ये कमबॅक बस असेल तर खऱ्या अर्थानं मोठ्या पटक्यांची गरज नाही. फक्त चेंडूला रोटेट करायचं. डबल सिंगल. प्रति षटकामागे 11 धावांची सरासरी आहे सिद्धिविनायक अंजुरी संघाला. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज राकेश. खऱ्या अर्थानं राकेशचा पहिला चेंडू थोडासा आपटेकर पद्धतीचा होता. बोला बोला. सन्माननीय राजेंद्र भोईर यांनी देखील या स्पर्धेसाठी ऑर्गनाइज कमिटीसाठी ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद राजेंद्रजी. राणेगावचे सुपुत्र आणि सुप्रसिद्ध उद्योजक समाजसेवक आहेत आणि त्यांनी देखील ऑर्गनाइज कमिटीला ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद राजेंद्रजी. अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली. परिपूर्ण स्विंग मिस. परिपूर्ण बीट होताना फलंदाज. एक चांगल्या चेंडूची सांगता पुन्हा एकदा गोलंदाज राकेश. नेक्स्ट टाइम स्ट्रोक. आत्मघातकी फटका. यस, वेल जज कॅच. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट आपल्या फॉलो मध्ये कलेक्ट केला जातो. महत्वाचा पहिला फलंदाज प्रसादाबाद होतोय. आज कालवार संघाचे समर्थक देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहे आणि समर्थकांमध्ये अजिंक्य पाटील, एक ठाणे जिल्ह्याचं फार मोठं नाव आहे कबड्डी मधून. अजिंक्य मिस टाइम स्ट्रोक. आत्मघातकी फटका. फलंदाज बाद प्रसाद, ज्यानं 3 चेंडू पेस केले, फक्त धावा केल्या 2. नेक्स्ट बॅट्समन बॅटल येतो रवींद्र. टेक्निकल बॅट्समन आहे आणि खऱ्या अर्थाने स्पर्धेमधून जर सिद्धिविनायक अंजुरी संघाला विजयाला गवसणी घालायची असेल, विजयापर्यंत पोहोचायचे असेल, तर रवींद्र सारख्या फलंदाजाला शेवटच्या क्षणापर्यंत मैदानामध्ये थांबणं अत्यंत गरजेचं आहे. कारण टेक्निकल बॅट्समन आहे. एकेरी 2 धाव ज्याच्या बॅटमधून नेहमीच आपण पाहत असतोय. बॅट्समन आहे. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज तो मारतो. 5 क्रॉस करतोय राकेश पाटील. स्वयंभू पायगाव या संघाने खऱ्या अर्थानं न्यू 40+ संघटनेमधून फुल्यांचा चेंडू ऑन साइडचा फटका असला कार्पेट. चेंडू जातो मिड ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. एक थोडीशी रॉंग इन झाली आणि ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं 1 धाव आहे त्याकडे 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या 4 वर पोहोचली. षटक क्रमांक पहिलं. प्रति षटकामागे 11 धावांची गरज आहे. पहिल्या षटकातील मला वाटतं 4 चेंडूंची फेक झालेली आहे. 2 चेंडू बाकी आहेत. 4 धावा धावफलकावर. बॅक टू बॉलर असा मारा. चेंडू येतोय शॉर्ट लिमिट ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. धावसंख्या 5. षटकातील शेवटच्या चेंडूची फेक बाकी असावी. आतापर्यंत धावा झाली ते 5.
कदाचित ह्या चेंडूवर मोठा फटका आला तर निश्चितच जे आस्किंग रन आहे, धावांची जी गती आहे, त्या गतीला स्पर्श केला जाईल. निलेश स्ट्राईक रोटेट करतोय. बॅट्समन अतिशय चांगला फटका. स्क्वेअर कट केलाय चेंडूला. चेंडू जातो कव्हर क्षेत्राकडे. 2 धावा निश्चित मिळतील. आणि या 2 धाब्याने संघाची धावसंख्या होती ती 1/7. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक संत सावध सुरुवात आपण पाहतोय. फक्त 7 धावा आल्या. स्किंग रन 11 धावांचं, 4 धावा. थोडासा बॅकफुटला आपण पाहिलं. दुसऱ्या षटकाला परंपत येणारे चेंडू असतील आता 12 आणि विजयासाठी 26 धावांची गरज आहे. जे आस्किंग रन आहे ती वाढलेली आहे. 13 धावांची सरासरी आता. आदरणीय प्रतापजी पाटील साहेब यांची देण पाहतोय. त्यांच्या माध्यमातून क्रिकेटचा बिग इव्हेंट पाहतोय. खऱ्या अर्थाने स्पर्धेसाठी ज्यांनी 4 चांद लावले. एक अतिशय चांगले नियोजन ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. संघटनेचे सन्मानित संस्थापक अध्यक्ष आहेत आदरणीय गणेशदादा केनी यांचं देखील फार मोठं योगदान या स्पर्धेसाठी. संघटनेचे सन्मानित अध्यक्ष आहेत. अवलील चेंडू सुंदर ऑन ड्राईव्हचा फटका. कार्पेट चेंडू जातो. एक धाव कंप्लीट केली जाईल. या एक धावेने फलंदाज या ठिकाणी मला वाटतं बाद होतोय निलेश. कधी कधी बाद होणं हे देखील संघाची फार मोठी रणनीती असते. नेक्स्ट बॅट्समन मनीलाल. बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक देखील कामाला जॉईन आहेत आणि प्रेक्षकामधून खऱ्या अर्थानं गावदेवी स्पोर्ट्स काटेय संघाचे अष्टपैलू खेळाडू आहेत. संघाचे करता धरता आहेत सन्मान्य संतोष घरत यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला ऑल दी बेस्ट केलेला आहे. काटेई ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य देखील आहेत आणि त्यांनी देखील खास करून पायगाव या संघाला ऑल दी बेस्ट केलेले आहे. स्वयं पायगाव या संघाला त्यांच्याकडे ऑल दी बेस्ट केलं जातं. संतोष घरात काटेगावचे विद्यमानचे सदस्य आहेत. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम चेंडूची फेक. मात्र साजेशी कामगिरी मैदानामधून दिसत नाही. परिपूर्ण बॅकफुट संघ पाहतो. सिद्धिविनायक अंजूर विजयाचं लक्ष 33 धावांचं. मात्र 33 धावा करताना परिपूर्ण दमछाक झालेली आहे. सध्या दुसऱ्या षटकाचा सामना चालू आहे. धावसंख्येने फक्त 9. का सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर मोठ्या पटक्यांची नितांत गरज आहे. आउट ऑफ इनसाइडचा फटका आहे. क्षेत्ररक्षक दक्ष. यस, वेल जज कॅच. खऱ्या अर्थानं फटका उत्तम होता. चेंडू जातो वाडिश लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षण मात्र दक्ष होतं आणि कुठल्या प्रकारची चूक देखील त्याच्या माध्यमातून झाली नाही. महत्वाचा फलंदाज या ठिकाणी मनीलाल हा बाद होतोय. आउट ऑफ इनसाइट. अतिशय चांगला फटका होता. मात्र झेल कॅरी झाला. महत्वाचा फलंदाज बाद झाला. नेक्स्ट बॅट्समन जातोय अजित. बघा, अजित याच्याकडे देखील चांगली क्षमता आहे. मात्र उर्वरित चेंडू देखील फार कमी आहेत. किती 24. प्रत्येक चेंडू मागे 3 धावांचं गणित आहे. या विजयापासून थोडासा कुठेतरी दूर होताना आपण पाहतो. सिद्धिविनायक अंजूर संघ अजूनही संधी आहे. उर्वरित 8 चेंडू, 2 मोठे पटके संघाला कमबॅक करून देतील. अतिशय चांगला फटका. चेंडूला सुंदरसा फ्लिक केले. ऑन साइडला चेंडू जातोय. मिळतं फक्त 1 धाव. या 1 धाव्याने आता संघाची धावसंख्या 10. 12 चेंडू मधून 11 चेंडू मधून 10 धावा. मिस टाइम स्ट्रोक आहे. तर कुठल्या प्रकारचा क्षेत्ररक्षक देखील नाहीये. यस, फलंदाज धावचित बाद. नशिबाची साथ मिळते या ठिकाणी. स्वयं पायगुया संघाला खऱ्या अर्थानं कुठेतरी आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचणार की नाही पोहोचणार प्रश्नचिन्ह देखील होता. मात्र कमालीचा थ्रो झाला. एक देखील उत्तम झाली आणि महत्वाचा फलंदाज रवींद्र बाद झाला. एकदम मात्र कंप्लीट झाली होती. धावसंख्या एकाने पुढे सकते ती 11. षटक क्रमांक दुसरं संपतं. येणारे चेंडू असतील 6 आणि विजयासाठी आता 23 धावांची गरज. 22 सॉरी 22 धावांची गरज आहे.
नेक्स्ट बॅट्समन संतोष कोळी, गोलंदाज चंदन. येणारे चेंडू 6 विजयासाठी 22 धावांची गरज. पहिल्या 2 ओव्हरमधून फक्त खर्च झाल्या 11 धावा. कमालीची गोलंदाजी, खास करून जितू गवळी. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर. गोलंदाज सज्जित मार्ग पंचांना क्रॉस करतोय. चंदन स्ट्राईक रोटेट करतोय. अजित 6 चेंडू 22 धावा. अतिशय चांगला चेंडू. यास फलंदाज देखील बाद. बिग एटी मोठा फटका मारण्याचा मानसिक आपण पाहिला. चेंडूची लाईन व्यवस्थित रीड झाली नाही. चेंडू बॅटची आउटसाइड एज घेतो. एस्ट्यांच्या मागे चेंडू उत्तमरित्या गॅदर केला जातोय. महत्वाचा फलंदाज अजित याची खेळी संपुष्टात. नेक्स्ट बॅट्समन दया. अगेन्स्ट पुन्हा दया. देवानंद सॉरी देवानंद फलंदाज आहे. हा चेंडू मात्र थोडासा स्क्वेअर आहे. आउट ऑफ ऑप्स्टम. ऑप्स्टमच्या अतिशय बारचा चेंडू पंच करते. बाईटची कोणी कमांतर धाव. यामंतर धावणी सगळ्या धावसंख्येने पुढे सकते. धावसंख्या होती ती 12. षटक क्रमांक 3. शेवटचं अंतिम अखेरचं. येणारे 5 चेंडू विजयासाठी 21 धावांची गरज. सामना अजूनही संपलेला नाहीये. मिस टाइम स्ट्रोक. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला कलेक्ट केलं जातं. आता मात्र जो विजय आहे तो खऱ्या अर्थानं सिद्धिविनायक अंजूर संघासाठी थोडासा अवघड झालेला आहे. म्हणजे हत्तीला चड्डी घालण्यासारखा झालाय काम. नेक्स्ट बॅट्समन मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता दया. सिद्धिविनायक अंजूर संघातील मध्य फळीतील अतिशय उत्कृष्ट फलंदाज. आणि खऱ्या अर्थानं आपण जी बिग स्पर्धा पाहतो, मोठी स्पर्धा पाहतोय, खासदार चषकाचं आयोजन नियोजन आदरणीय सुकेश डाके आणि निलेश पाटील यांच्या माध्यमातून जो बिग इव्हेंट असतोय त्या इव्हेंटचे खरे मॅनेजमेंट. अतिशय चांगला चेंडू. आता जवळ जवळ मला वाटतं बाजार फक्त औपचारिकता. चेंडू फक्त स्क्वेअर होतो. एक धाव घेण्याची संधी. काय जबरदस्त परफॉर्म. सातत्य आणि सातत्य. क्रिकेटमधून अतिशय चांगली कामगिरी करणारा संघ आपण पाहतोय स्वयंभू पायगाव. सलग चाचणी स्पर्धेपासून दमन दौऱ्यापर्यंत अजून हा संघ पराभूत झाला नाहीये. ऑन साइडचा अतिशय चांगला फटका संतोष कोळी यांच्या बॅट मधून येतो. मात्र पराभव टाळू शकणार नाहीये. आता हा विजय देखील मला वाटतं सिद्धिविनायक अंजूर संघासाठी अवघड जागेचं दुखणं झालंय. मिशन इज इम्पॉसिबल. 33 ची गरज. 13 आल्या. या ठिकाणी मात्र चेंडू अतिशय चांगला फटका आहे. यास डेट से देखील दुरुस्त. खऱ्या अर्थाने या फटक्यांची नितांत गरज अगोदर होती. काही हरकत नाहीये. दयाच्या बॅट मधून सुरेख आणि सुंदरसा षटकार. षटकाने थोडस पराभवाचं अंतर कमी झालं. धावसंख्या झाली ती 20. बघा आपण किती धावांना मागालो. फक्त 13 धावांनी आपण पराभूत झाला. एकंदरीत या स्पर्धेचं अपडेट पाहिलं. किती चेंडू डॉट झाल्या. तेरा धावांनी सिद्धिविनायक अंजूर संघ पराभूत झाला आणि 7 चेंडू हा संघ डॉट झाला. म्हणजे सामना जवळ तुमच्याच बाजूने होता. शांत माइंडने जर आपण खेळलात असता तर कदाचित या सामन्यामध्ये आपण विजय संपादित केला असता. म्हणून क्रिकेटमध्ये सातत्य